यारे लागे यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी तुरे म्हणाल तो भरी हळू हळू चला हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी तुरे म्हणाल तो भरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका करू पोटे आज देतो पोट भरी तुरे म्हणाल तो भरी विठ्ठला ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो अवतारी जोगी पांडुरंगा करू प्रथमना प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत किल शक्तिधर स्वधाम्नां अन्यां सहस्रचरणसहस्रगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मस्तकमाझे पाया नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानन्दमेशवान्ति वल्लभं घ्यावी घ्यावी माझी सेवा याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी तुरे म्हणाल तो भरी सेवेला निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा काल्याच्या प्रकरणातील अत्यंत प्रासादिक 4 चरणाचा अभंग असून तुमच्यासमोर सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल
या अभंगातून महाराज ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी गोकुळामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा काय केलं, सुरुवातीला काय केलं ते या अभंगातून सांगतात. काय केलं तर सुरुवातीला गेल्यानंतर एक मीटिंग घेतली, त्याला महाराजांनी वचननामा असं म्हटलं. तो वचननामा गोकुळांना वचन या अभंगातून जे दिलंय ते सुरुवातीलाच गेल्यानंतर या अभंगातून ते गोकुळांकरता सांगितलेलं आहे की मी तुमची इच्छा आहे ती मी पूर्ण करीन. हे त्या अभंगातून महाराजांनी सांगितलंय. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. आपल्या श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दरवर्षीप्रमाणे चालत असलेली प्रॅक्टिस रूपी कीर्तन महोत्सव आणि त्या महोत्सवामध्ये माझ्या वाटेला आलेली सेवा. दरवर्षी विद्यार्थी असतात, पण कोरोनामुळे काही विद्यार्थी घरी गेले, गुरुबंधू घरी गेले. पण आपण जेवढे इथं थांबलो त्यांच्या बाबांच्या आज्ञेने सेवा चालू आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या वाटेला आलेली सेवा. आणि आजचं विशेष आद्यगुरू शंकराचार्यांची ही जयंती आज आहे. त्यानिमित्तही म्हणा आणि प्रॅक्टिसच्या निमित्तानेही म्हणा, दोन्ही निमित्ताने माझ्या वाटेला ही आलेली सेवा. काय वचन दिलं गोपाळांना भगवान परमात्म्याने, तर ते वचन असं आहे. ज्यावेळेस परमात्मा गेले गोकुळात अवतीर्ण झाल्यानंतर लहान असतील मोठे असतील सर्व गोपाळ फक्त जेवण्याकरताच घरी असायचे. एरवी कायमस्वरूपी परमात्म्यासोबत असायचे. याचं कारण असं अतिशय गोंडस रूप होतं, सर्वांना मोहून टाकेन असं. आणि लहान असताना गोपाळांना लागतं काय, खेळणं. बस अभ्यास नको, काही नको, फक्त खेळण्यात खूप आनंद. पण असं असतानाही ज्यावेळेस गोपाळ खेळायला आले, घरून जेवण करून आले मस्तपैकी, पण जेवण केल्यासारखं त्यांच्या तोंडावर दिसत नव्हतं काही. असे त्यांच्या तोंडावर गौरी फोडावे असे तोंड झाले होते. कृष्ण म्हणाला, अरे तुम्ही तर जेवण करून आले मस्त, घरी ताक असतंय, गोकुळात एवढ्या गाई आहे, खाऊन आले मस्त, मग तुमचे तोंड असे कसं काय. ते म्हणाले, देवा आम्ही दररोज खातो रे, खूप खातो, पण आहे ना या खाण्याने आमची ना भूक जात नाही. तू एक काम कर, आमच्याकरता असं काहीतरी दे जेणेकरून आमची भूक जाईल, ज्याच्याने आमची भूक मिटल. आणि तेच वचन या अभंगातून दिलेलं आहे. विठ्ठल परमात्मा म्हणाला, मी तुम्हाला वचन देतो, कारण आपल्याला खेळायचं आहे. खेळत असताना खांद्यावर भार आणि पोटात भूक हे चालत नाही. खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. खांद्यावर भार असताना पोटात भूक असताना खेळ तर तो जो आनंद आहे खेळामधला तो आनंद येत नाही. त्यामुळं भगवानही म्हणाले, तुमच्याकरता मी काहीतरी करतो, पण याकरता काही अटी आहे, त्या अटी पुढं सांगितलेल्या आहे. पण त्याआधी थोडंसं चिंतन असं, खेळ कोणता हो. खेळ हा जो संसार आहे, या संसारालाच महाराजांनी खेळ म्हटलं आहे. हा संसार जसं नाटक, त्या नाटकाप्रमाणे या संसाराला समजावं. हा नाटक जसं असतं त्याप्रमाणे नाटकामध्ये जसे पार्ट असतात त्याप्रमाणे हे आपल्याला पार्ट दिलेलं आहे. आणि ते आपल्याला फक्त जेवढं आयुष्य दिलं आहे त्या आयुष्यात तेवढं पुरतं हे आपल्याला नाटक करायचं असतं. हे आपलं नाही. समजा जमीन, मुलं, नातवंड, पाहुणे मंडळी हे आपण जर आपले मानले तर त्या संसारातून नक्कीच आपल्याला दुःख भेटल. पण आपण जर असं मानलं हा संसार माझा नाही, फक्त खेळ म्हणून मानलं, फक्त खेळ आहे, आपल्याला खेळायचं आहे, जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत खेळायचं आहे असं जर मानलं तर आपल्याला दुःख होणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराज एका बारोडामध्ये सांगतात, वेगळे निघा वेगळे निघून संसार बघा,
म्हणजे संसार करीत असताना मी करतो हा अभिमान सोडून हा अभिमान त्याग करायचा की मी संसार करतो. मी संसार केलं की संसारातले जेवढे दुःख आहे तेवढे आपल्याला नक्कीच भोगावं लागेल. पण मी संसार करतो हे न म्हणता मी संसार करत नाही असं जर म्हणलं तर आपल्याला जे काय आनंद आहे तो बाजूला राहून बघायचा. वेगळे निघून संसार बघा, बाजूला राहून फक्त संसार बघत असला जो संसारात जो आनंद आहे खरा आनंद तो संसारातला कळतो. गोपाळ म्हणले देवा आम्हाला खूप भूक लागली. परमात्माही म्हणाला मी तुम्हाला वचन देतो. पण महाराज हे वचन देवाचं आहे, नारायणाचं आहे. हे वचन कोणत्या नेत्याचं नाही. नेत्याचं वचन असलं मीटिंगमध्ये वचन देतात, बाहेर निघाल्यानंतर कोणी मनुष्य भेटला महाराज तुम्ही असं असं नेते मंडळ तुम्ही आम्हाला असं सांगितलं, पण ते म्हणतात ते फक्त सांगण्याकरता असतं. ते वचना फिरते अधमजन, ते अधमजन आहे. पण तैसा नव्हे नारायण, नारायण तसा नाही. त्यामुळेच गोपाळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तोही त्या विश्वासाला सार्थ करीन. तो नेत्यांसारखा नसतो. नेते मंडळी पैसे खातात, सर्व करतात, पण परमात्मा तसं करत नसतो. तो त्यांनी सांगितलंय, गोपाळांनी सांगितलंय आम्हाला खूप भूक लागली. खूप भूक लागल्यानंतर ते म्हणले, गोपाळ म्हणला, कृष्ण म्हणला मी तुम्हाला देतो. काय देतो? पण तुम्हाला काय करावं लागेल? अभंगाच्या पहिल्या चरण याला तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्हाला भूक लागली हे निश्चितच मी समजू शकतो, पण तुम्हाला माझ्या मागं यावं लागेल. याल तरी तुम्हाला जर इच्छा असेल तर या. का हो भगवान परमात्मा, तुम्ही मी तर ऐकलंय भगवान परमात्मा खूप दयाळ आहे, खूप दया करतो, लागल ते देतो, देता असताना खूप देतो. पण तो असं कसं म्हणतो या आलं तरी गरज असली तर या, असं काय म्हणत नाही संतांसारखं. या रे लहान
यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार भलगे चिंता कवनातली. यारे यारे लहान थोर, लहान या मोठे या. लहान मोठे फक्त वयानेच असतं का? नाही. तर लहान मोठे स्थितीनेही असतात, पैशानेही असतात, सत्तेनेही असतात. भरपूर लहान मोठ्यामध्येही प्रकार आहे. पण संतांचं तुम्ही किती काही प्रकार असू द्या, संतांचं तसं नाही. तुमच्यात अफाट प्रकार असू द्या, पण तुम्ही लहान असा मोठे असं सगळे सगळे या, कोणीही असू दे. संत माय आहे महाराज आणि भगवंत बाप आहे. बापाचं कसं असतं, काट्या तुला अभ्यास करायचा असेल अभ्यास कर, पैसे कमाव, नाहीतर शेती कर. हे जर काही करायचं नसेल तर घराच्या बाहेर हो. पण आईचं कसं असतं, बापाने जर घराच्या बाहेर काढलं, आई खिडकीतून जाते, ते गेल्यानंतर परत मध्ये येईल. हा आईचा दयाळूपणा असतो. त्यामुळे संत म्हणतात तुम्ही कसे या, तुम्हाला आम्ही तुमची स्थिती असली ती स्थिती प्रगट करू, तुम्हाला त्या परमात्म्यापर्यंत आम्ही पोहोचवू, तुम्हाला रस्ता दाखवू, तुम्ही या. पण भगवंताचं तसं नसतं. भगवंत म्हणत असतो याल तरी तुम्हाला जर इच्छा असेल तर या. का असं म्हणालं? त्याचं कारण असं आहे, परमात्म्याने जग निर्माण केलं, जगदानी आहे. त्यांनी जग निर्माण करत असताना कर्माचं स्वातंत्र्य दिलं आहे प्रत्येकाला. आणि त्याने स्वतःने कर्माचं स्वातंत्र्य दिलं असताना परत तो आपल्या कर्तव्यात कर्मात तो पाय घालू शकत नाही, अडवू शकत नाही आपल्याला, कारण त्याने स्वातंत्र्य दिलं आहे. पैसा नवीन नारायण वचना फिरते आदमजन, त्याने स्वातंत्र्य दिलंय, वचन दिलंय आपल्याला कर्म करण्याचं. तो आपल्याला अडवू शकत नाही, तो आदम ठरेल. त्यामुळे तो आपल्याला अडवत नाही. तो म्हणतो जर तुम्हाला इच्छा असेल तर या. आणि महाराज त्याचं जे ईश्वरपणा आहे, तर तो स्वतः कोणी आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतं का? कारण सगळ्यांना जर तो म्हणला तुम्ही या, सगळे जर मागं लागले तर त्याची ईश्वरपणाला काय, मग तो काय करेन बसून? तर त्याच्याकरता काही अधमजन पण पाहिजे, त्याला शिक्षा देण्याकरता यमाच्या रूपानेही तो शिक्षा देत असतो. त्याच्याकरताही त्याला काही मनुष्य लागतात. पण संतांचं तसं नसतं. संत म्हणतात
तुम्ही सगळे या, आम्ही तुम्हाला सगळ्यांना त्या पात्रतेला बनवतो. हा म्हणाला याल तरी रागे अवघे माझ्या मागे. तुम्हाला इच्छा असेल ना नक्कीच तुम्ही या. तुम्ही भरपूर खाल्लंय, भरपूर सेवन केलंय, असं सेवन केलंय, त्याच्याने तुमचं पोट भरलं नाही, पण तुम्हाला जे योग्य आहे ते मी देतो. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे. पण तुम्हाला माझ्या मागं यावं लागेल. मागं आल्यानंतर मी तुम्हाला तुमचं पोट भरलीत करेल. पोटच नव्हे, तुम्ही बस म्हणाल, बस पुरे झालं इतकं म्हणाल तेवढं देतो. ते अभंगाच्या दुसऱ्या चरण. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी. गोपाळांमध्ये पेंद्या खूप हुशार होता. सगळ्या गोपाळांना पेंद्याला पुढं केलं. आणि काही विशेष चर्चा होणार असेल तर बोलणाऱ्या मनुष्याला नक्कीच पुढं केलं पाहिजे, त्याचा फायदा होतो. तसं गोपाळांनी पेंद्याला पुढं केलं. गोपाळ म्हणाला, अरे कृष्णा, तू आमचा एवढा मित्र आहे, तू काहीही करू शकतो, मग तू असं नाही करणार का? आम्ही इथंच थांबतो, तू घेऊन ये. कृष्ण म्हणाला, हे कुठं नाही जमणार नाही बा, आपल्याला हे जमू शकत नाही. तुम्ही इथं थांबणार, मी आणून देणार, मी हे करत नसतो, त्यामुळे तुम्हाला माझे मागे यावं लागेल. पण तू कृष्णा असं करू नको. कसं? एक दोन कथा आहे. एक मनुष्य गावाकडे गेला, दुसऱ्या गावाकडे गेला, पाहुण्यांना भेटण्याकरता गेला. आणि पत्नीला माहीत नव्हतं कधी येतील म्हणून. ती शेतात निघली, शेतात गेली, तेवढ्यात तो आला आणि खूप भूक लागली. तिला वाटलं जेवण येतील, पण जेवण नाही, तसंच आला. बघितलं, शेजारनीला विचारलं कुठं गेली. तिनं सांगितलं शेतात गेली, पण चावी ठेवली, तुम्ही चावी घ्या. चावी घेतली, खोलला दरवाजा. मध्ये गेल्यानंतर बघतो तर टोपल्याने हातवर केले. खावा काय खूप पंचायत पडली. पण महाराज, बाया खूप हुशार असतात. त्या डब्यामध्ये ह्या डब्यात डाळ, या डब्यात खाता सोडा, या डब्यात हरभरे, कुडाया, या असं नाव टाकून ठेवलेलं असतं. फळडाळ, गुळडाळ, मूगडाळ असं टाकून ठेवलेलं असतं. तसं त्या एका डब्यावर होतं खा सोडा. त्याने अन्वय अर्थ केला त्याचा, सोडा खा, हे सोडून खा असं केलं. पण ते तसं नव्हतं. त्याने सोडलं, खाल्लं, पण तो जे वेळेस खात असताना जे खायला पाहिजे होतं ते खाल्लं नाही. त्यामुळे त्याला त्याचे परिणाम वेगळे भोगावे लागले. तर त्याचे परिणाम त्याने खाल्ल्यानंतर जे पहिलेही पोटात होतं तेही बाहेर पडलं, आणि जी भूक लागलेली होती ती अजून वाढल्या गेली. त्यामुळे असं काही देऊ नको की ज्याच्याने आमची अशी अवस्था होईल. असं दिल्यानंतर आम्हाला जे खायला पाहिजे ते भेटणार नाही. एक मनुष्य एकादश आणि चाबरकर महाराज सारखे 2-3 उपवास धरले आणि तिसऱ्या दिवशी त्याला भूक लागली. पळत गेला, महाराज खूप भूक लागली, मला तुम्ही काहीतरी खाण्याकरता द्या. महाराज म्हणाले, अरे थांब, मध्ये भात आहे, भात घे आणि खाय. तो गेला, भाताचा एक शीत उचलला आणि पूर्ण भाताचा एक शीत खाला आणि बाहेर आला. महाराज, तुम्हाला मेवणा भेटला नाही का कोणी मज्जा करण्याकरता? तुम्ही माझ्याकडे तर, अहो खूप भूक लागली. अरे महाराज म्हणाले, अरे आहे तिथं खाय. हो खालं, पण त्याने किती खालं? जेवढं खायला पाहिजे होतं तेवढं खाल्लं नाही. पहिल्याने जे खायला पाहिजे होतं ते खाल्लं नाही,
यांनी जेवढं खायला पाहिजे होतं तेवढं कारण आहे. त्यामुळे ह्या संसारामध्ये जे जे भोगायचं ते जे प्राप्त करायचं तेच केलं पाहिजे. हा संसार माझा याचं ओझं घेतलं नाही पाहिजे. हे बाजूला ठेवून आपल्याला जे लागतं तेच घेतलं पाहिजे. गोपाळ म्हणाले भगवान परमात्मा, तुम अशी आमची हे होईल अवस्था होईल असं देऊ नको. आम्हाला जे योग्य आहे तेच देतो. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. तो म्हणाला मी देतो, तुम्ही पूर्ण माणसांना एवढं देतो. किती किती देणार? एक मनुष्य बसला, रस प्यायला बसला, रस खूप वाढला, ताट भरलं, पोटही भरलं, पण इच्छा अजूनही होती, टाकलं. पण अजूनही टाकण्याच्या वेळेस तुम्हाला बस आता पुरे झालं, तो उठून पळाला. म्हणजे एवढं नाही, तुम्ही बस तृप्त होसाल. एवढ्या आनंदात तुम्हाला निमग्न करीन असं वचन कृष्णाने गोपाळांनी दिलं. आणि ते वचन पूर्ण करण्याकरता गोपाळ पुढेही त्यांनी गोपाळांनी एक आठ सांगितली. तिसऱ्या चरणात हळू चला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चला. का हो? हळूहळू चला. इतका लहान अर्थ आहे का माझ्या तुकोबाराच्या अभंगांचा? तसं नाही. हळूहळू चला. अभंग तुम्हाला खूप लहान वाटत, पण त्याचा अर्थ जर बघितला तर आकाशा एवढा अर्थ आहे. कसा? तर बघा, हळूहळू चला. परमार्थ करत असताना माणसाला खूप अडचणी येत असतात. त्यामुळे त्या अडचणीमधून निघून हळूहळू चला, रस्ता काढीत चला, असं त्याचा अर्थ आहे. परमार्थ करत असताना पहिली अडचण येते कुटुंबाची. कस काय कुटुंबाची? तर असं असतं, आपण अभ्यास करत असलो, घरी गेल्यानंतर सुट्टीवर गेल्यानंतर घरचे म्हणतात, अरे बघ तुझ्या सोबतच आहे, त्याचं लग्न झालं, नोकरीलाही लागला, तो काय करतोय, तू काय करतोय, बघ. अहो थांबा थोडं. नाही, तू आता घरी ये आणि उरकून घे, लग्न कर, नोकरीला लाग, काहीतरी कर. असं या विचाराने पूर्ण प्रवृत्त करून ही एक मोठी अडचण घरचे प्रवृत्त करतात. ही एक मोठी अडचण. दुसरी अडचण ती समाजाची. समाज महाराज घोड्यावही बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाही. कसं असतं? त्यामुळे समाजालाही हे करावं लागतं. ही दुसरी समाजाची अडचण. तिसरी अडचण आहे आपल्या इंद्रियांची, मनाची, आपल्या वासनांची. परमार्थामध्ये ही खूप मोठी अडचण असते. आपली इंद्रिय आपल्याला सांभाळता आले पाहिजे. इंद्रिय सांभाळता नाही आले तर परमार्थामध्ये उपयोग नाही. त्यामुळे हळूहळू चला. परमार्थामध्ये एक एक पाऊल पुढे टाकीत चला. हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी न बोला. कसं हो? तर असं आहे, आपण परमार्थ करत असताना जे काही साधना करतो, यात्रा करतो, ते कोणापाशी बोलून नाही दाखवलं पाहिजे. अभिमान नाही सांगितला पाहिजे की मी हे केलं, मी केलं, ते केलं. कोणी कोणाशी न बोला असं सांगितलं. तुम्ही जर कोणाशी बोलले तर तुमचं जे पुण्य आहे ते क्षीण होईल. तुम्हाला परमार्थामध्ये अडचणी येतील. त्याकरता तुम्ही कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला. अजूनही एक आठ सांगितली, ती चौथ्या चरणात. तुका
तुकाराम महाराज म्हणतात का म्हणे सांडा घाटे तेने नका भरू. घाटे शब्दाचा अर्थ अभिमान केलेला आहे. अभिमान सांडा. अभिमान सांडल्यानंतर तुम्हाला जे प्राप्त व्हायचं आहे ते प्राप्त होईल. आणि नाही सांडला तर असं होईल. कावळा आणि राजहंस दोन्हींमध्ये चर्चा रंगली असताना राजहंस कावळ्याला म्हणाले, अरे तुम्ही जे दररोज सेवन करतात, जे विष्ठा सेवन करतात ते सोडून तुम्ही आमच्या तलावात चला, तुम्हाला अमृत प्यायला भेटल, भरपूर चांगलं खायला भेटल. ते म्हणाले ठीक आहे, तुमची जशी इच्छा, तर आम्ही येतो. पण कावळे हुशार होते. हुशार कशाचे, पण मग घेतलं त्यांनी सोबत, असावं म्हणून एक सोबत घेऊन गेले. त्यांना अभिमान होता आपल्याकडे हे खायला आहे, पण त्यांना माहीत नव्हतं की तिथं भारी, त्याच्यामुळे हे घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर आता त्यांना ते तिथलं जे अमृत होतं ते प्यायचं होतं. पण त्यांच्याकडे जे आधी असताना जो आधी अभिमान होता तो त्यांनी सांडला नाही. त्यामुळे त्यांना जे सेवन करायचं होतं ते सेवन करता आलं नाही. विठ्ठल तसं आपणही अभिमान टाकला तर आपल्याला पोटभर भेटल. परमात्माही सांगतो, अभिमान टाकून तुम्ही मला शरण आले नंतरच मी तुम्हाला देत असतो. तुम्ही जर म्हणले मी तुला शरण येत नाही, तू आमच्याकडे आणून दे, असं जमत नाही. तो आपल्याला देत नाही. आपण अभिमान टाकून, आपल्याला जो अभिमान आहे, शरीर माझं आहे, तुम्ही शरीर आता असताना कर्तव्य कर्म करणं तुमच्या हातात आहे, पण फल देताना मात्र त्याच्या हातात आहे. त्याकरता आपण कर्म चांगलेच केले पाहिजे. अभिमान सोडला पाहिजे. अभिमान सोडून त्याला जर शरण गेलं तर तो आपला संपूर्ण भार वाहतो, आपला उदरनिर्वाह करतो. काय असेल संपूर्ण आपले शेवटपर्यंत तो आपला सांभाळ करतो.
आणि या भवसागरातूनही आपल्याला तारून येतो. पण जेव्हा आपण अभिमान सांडला तर तो आपल्याला पोटभर म्हणजे खायला देतो का? खायला तर आपल्याला भेटतंच, पण हे खायला नाही, खायला तो वेगळं देतो. काय देतो? आपल्याला ज्यावेळेस आनंद भेटन, झोपेत खूप आनंद असतो, झोपल्यानंतर आपल्याला खाण्याची इच्छा होत नाही का? कारण तिथं पोट भरलेलं असतं आपलं. म्हणजे आनंदच देतो तो आपल्याला भोगण्याकरता. ज्यावेळेस आपल्याला आनंद भेटल त्यावेळेस आपल्याला कुठलीही भूक राहणार नाही. म्हणजे तो ब्रह्मानंदामध्ये आपल्याला विलीन करतो. ब्रह्मानंदामध्ये विलीन केल्यानंतर ज्या आपली भूक असते ती भूक संपूर्ण नष्ट होते आणि मग आपल्याला खेळण्याचं सुख प्राप्त होतं. कांदी बार पोटी भूक काय खेळायचं सुख. पोटामध्ये जे भूक असते, संसाराचं जे आपल्या पाठीवर ओझं असतं ते नष्ट होतं आणि मग आपण तृप्त होतो. अशाप्रमाणे भगवान परमात्माही आपल्याला त्याला शरण केल्यानंतर, अभिमान सांडल्यानंतर आपला भार वाहतो. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी आणि गुरुवर्या बाबांच्याही चरणी, गुरुवर्य परमात्मा बाबांच्या चरणी, गुरुवर्य करमबाबा जेवरकर गुरुवर्य बाबांच्याही चरणी नतमस्तक होतो. गुरुवर्य पंढरीनाथ महाराज पगार माझ्या आईवडिलांच्याही चरण नतमस्तक होतो. सुदाम बाबा त्यांच्याही चरण नतमस्तक होतो. स्वप्नील बाबा असतील सर्वांच्या चरण नतमस्तक होतो. तुम्हा गुरुबंधूंच्याही चरणी नतमस्तक होतो आणि सर्व साधू संतांच्या चरण नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम. तरीत ते पुरते अधिक जय सरते करून निघावे तुम ते विनवितो असे. बालक बोबडा बोली का वाकडा विसुका पावली ते चोज करून मावली हृदय देवी. सेवा करत असताना काही चुका झाल्या असेल तर त्या तुम्ही आईचा अंत करून, मला माहिती आहे तुम्ही खूप आईच्या अंतकरणाचेच आहात, त्यामुळे नक्कीच मला आईचा अंत करून माझ्या चुका तुम्ही पोटात घालून घ्याल. आणि अशी तुम्हाला विनंतीही करतो. सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर